नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आपण सर्वजण मंदिरात जातो, देवासमोर बसून हात जोडतो आणि आमच्या मागण्या मांडतो। कधी विचार केला आहे का, देवाला कसे वाटत असेल की माझे भक्त माझ्याकडे फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी येतात, माझ्याशी भेटण्यासाठी नाही। अनेक लोक मंदिरात जातात आणि आपली इच्छा देवासमोर मांडतात, पण जर त्यांच्या इच्छेची पूर्तता झाली नाही तर ते निराश होतात। आतापासून जेव्हा तुम्ही मंदिरात जा, देवासमोर बसा, हात जोडा आणि सांगा, धन्यवाद धन्यवाद देवा, तुम्ही मला जे काही दिले आहे त्यात मी आनंदी आहे। फक्त मला मार्गदर्शन द्या की माझ्या कर्मांनी मी माझ्या इच्छित गोष्टी प्राप्त करू शकेन। देवाकडे फक्त मागणी घेऊन जाणार असाल तर देवासमोर तुम्हाला स्वतःला खूपच लहान वाटेल, पण जर तुम्ही स्वतःचे कर्तव्य पूर्ण करून देवाचे आभार मानण्यासाठी मंदिरात गेलात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला देव सापडतील। प्रेमळ मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री कृष्ण, राधे राधे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। अद्भुत गोष्ट आहे, आपल्याला नेहमीच आपल्या नावाने ओळखले जाते। नाव ही आपली ओळख आहे। हे नावच आहे जे इतिहासात आपल्याला स्थान मिळवून देते। नाव बनवण्यासाठी माणूस काय करीत नाही, नावावर कलंक लागणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी तो काय प्रयत्न करीत नाही। तुम्ही जे काही मिळवले आहे, धन, संपत्ती, सुख, हे सर्व काही नावासमोर लहानच असते। नाव सर्वात वर राहते। हा नामकरण संस्कार नेहमीच आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण ठरतो। तुम्हाला काय वाटते, मी कोणत्या नावाबद्दल बोलत आहे? ते नाव नाही जे जन्मानं मिळालं आहे। मी त्या नावाबद्दल बोलत आहे जे आपल्या कर्मांमुळे मिळवले आहे। जन्मानं मिळालेलं नाव मृत्यूनंतर संपेल, परंतु कर्मांमुळे मिळवलेलं नाव आपल्याला अमर करेल। आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, समाजानं आपल्याला मित्र दिले, निसर्गानं अन्न दिलं, परंतु कर्मांमुळे मिळालेलं नाव हे फक्त आपलं आहे। म्हणूनच नेहमीच श्रेष्ठ कर्म करा। प्रेमाने माझ्यासोबत म्हणा, राधे राधे। माणूस किती विचित्र प्राणी आहे। तो नेहमीच संघर्ष करतो, नेहमीच प्रयत्न करतो की तोच सर्वात मोठा ठरेल। तो प्रयत्न करतो की सगळ्यांनी त्याच्यासमोर डोके टेकावे आणि त्यासाठी सर्वप्रथम शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो। शक्ती मिळवून देखील लोकांना भीतीत ठेवून त्यांच्याकडून डोके टेकवून घेतो। पण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, समजत नाही। चला, मी तुम्हाला एक उदाहरण देतो। कधी तुम्ही एखाद्या झाडाला पाहिलं आहे का? त्याच्या फांद्या पाहिल्या आहेत का? त्या फांद्या फळांच्या ओझ्यामुळे झुकतात, फळ गळून पडते आणि पुन्हा वर जातात आणि मग पुन्हा फळ येते। कधी कधी पाऊल एखाद्या झाडावर पडले तर ते झुकते, पण पाऊल हटवल्यावर ते पुन्हा उभं राहतं। नेहमी लक्षात ठेवा, ज्यांचे डोके तुमच्यासमोर भीतीपोटी झुकते ते विरोधात उभं राहण्यास पहिल्यांदा तयार असतात। तुम्ही सर्वांना जिंका, पण भीतीमुळे नाही, प्रेमामुळे। राधे। आज तुम्हाला एक कथा सांगतो। एकदा एक माणूस आपल्या दरवाजावर लिहून ठेवतो, आज मी खूप दुःखी आहे, आज माझ्याकडे कोणी येऊ नये। काही वेळानं त्याचा मित्र येतो। त्यानं ते वाक्य वाचलं आणि तरीही त्याला भेटायला गेला। त्यानं सांगितलं, मला वाचता येत नाही, पण माझ्या मित्राच्या मनाचं दुःख मला निश्चित ओढ लावतं। हेच खरे मित्र असतात। कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही दुःखी असाल, समस्येचं उत्तर सापडत नसेल आणि जगापासून कट होऊ इच्छित असाल, तरीही हा मित्र तुमच्यासोबत उभा राहतो। कदाचित तो तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही, परंतु आधार नक्कीच देतो। कदाचित तो तुमचं दुःख कमी करू शकणार नाही, पण आशेची एक किरण नक्कीच दाखवतो। जेव्हा तुम्ही या जगापासून कट झालेले असता, तरीही तुमच्याशी जोडलेले असते तुमचे खरे मित्र। माणसं खूप विचित्र असतात। कोणत्याही वस्तूचे महत्त्व फक्त दोन वेळा समजते, एक
मिळण्याआधी आणि दुसरे गमावल्यानंतर. त्याचप्रमाणे आपले मित्र देखील असतात. जर आज तुमचे मित्र तुमच्या सोबत आहेत तर त्यांचे आभार माना, त्यांना आनंदी ठेवा, त्यांचे महत्त्व समजून घ्या, कारण एकदा ते तुम्हाला सोडून गेले की पुन्हा मिळणार नाही, मग कितीही पश्चात्ताप केला तरी. म्हणून प्रेमाची मैत्री जपा आणि माझ्यासोबत आनंदाने म्हणा, राधे राधे. ठरते फक्त आठवणी, फक्त आठवणी. वेळ कधीच थांबत नाही. आता आठवणी गोड असतील की कडू हे तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे. जर तुम्हाला हे जीवन समजून घ्यायचं असेल आणि तुमच्या चुका सुधारायच्या असतील तर मागे बघा. तुमचा गेलेला कालच तुमचा सर्वात मोठा शिक्षक आहे. जर तुम्हाला आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघा. सगळ्या संधी आणि शक्यता तिथेच आहेत. जर तुम्हाला स्वतःला सुधारायचं असेल, तुमच्या चुकांचं परिमार्जन करायचं असेल आणि काहीतरी महान करायचं असेल तर येणारा काळ हाच सर्वोत्तम मार्ग आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही काही ना काही चुका नक्कीच होतील. अशावेळी त्या चुका लक्षात घ्या, त्यापासून शिकाच, पण त्या चुकांचे परिमार्जन करणं कधीही विसरू नका. तुमच्या कालच्या चुका उद्याचं एक सुंदर फूल होऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगावं. आपल्या संघर्ष ते यश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण टाईप करा. तुम्ही सर्वजण सुखी राहो हीच देवाशी प्रार्थना.